खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे 8 तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे। कारण की काय झालं की आता ह्या 2-3 दिवसामध्ये पासून ते 8 तारखेदरम्यान जवळपास पुणे, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातले 6 जिल्हे दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे। ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। परत एकदम असं राज्यभर असं सगळीकडे सूर्यदर्शन होणार नाही। तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटतं जसं 1998-99ची पुनरावृत्ती होती काय, कारण की 1998-99च्या दरम्यानमध्ये काय झालं होतं, एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबरपर्यंत चालू राहिला, म्हणजे सारखा चालू राहिला म्हणून तशी आवर्ती होती काय तशी भीती वाटत आहे। तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं, हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे। समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागला आहे, म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी पाऊस आहे, तिथं थोडा ह्या म्हणजे 8-9 तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल। पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथला मात्र पाऊस चालूच राहणार आहे, 2-2 दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणजे असं एवढा काही मोठा खंड पडणार नाही, पाऊस चालूच राहणार आहे। जशी वेळ भेटेल तसं तुम्ही कामे करून घ्या। आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्यानं नदीच्या पुलावर पाणी येतं, पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका म्हणून हे देखील सांगू इच्छितो। आणि पुणेकरांनी आणि मुंबई आणि तसेच त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता 83% केलं आहे। आपण 9 जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावर्षी उजनी धरण 100% भरणार आहे। तर उजनी धरण जवळपास मायनस असून आता प्लसमध्ये 83% गेलं आहे। तर उजनी धरण आता आणखी 2-4 दिवसात भरतंय, 2-4 दिवसात भरल्याच्या नंतर म्हणजे 8 तारखेपर्यंत भरून जाईल।